हाय, हॅलो. कसे आहात सर्वजण? तुम्ही आनंदी असाल अशी स्वामी महाराजांकडे प्रार्थना करतो. तर आज पौर्णिमा आहे, म्हणून आम्ही चाललो होतो स्वामी मंदिरात. तसं आम्ही दर गुरुवारी जातो, परंतु आज विशेष म्हणजे पौर्णिमा होती, म्हणून म्हणलं चला जाऊन दर्शन तरी घेऊन येऊ. जात असताना तुम्ही पाहू शकता, जास्त वातावरण पावसाचं झालं होतं, आभाळ वगैरे आलं होतं. तुम्ही पाहू शकता आता की पावसाचे दिवस नसताना सुद्धा पाऊस येतोय. आता उन्हाळा चालू होईपर्यंत काल रात्री केवढा मोठा पाऊस पडला आहे. आमच्या इथे तर भरपूर पडला आहे. तुमच्या इकडे काय माहीत आता. तुमच्या इकडे पाऊस पडला आहे का नाही ते कमेंट करून नक्की सांगा. आम्ही चाललो असताना तुम्हाला माहिती का, तरी एक अंदाज म्हणलं तर आमच्या घरापासून स्वामी मंदिर 7 ते 8 किलोमीटर आहे. त्यामुळे आम्हाला दररोज जाता येत नाही, म्हणून आम्ही पौर्णिमे दिवशी आणि दर गुरुवारी नक्कीच जातो. 6:15 आरती चालू होणार आहे. 5-10 मिनटं लवकर जाऊया आणि मिरवणूक देखील पाहूया. मग पटपट गेलो. मिरवणूक पाहायची होती, परंतु इंदापूरमध्येच उशीर झाला. आम्ही आलेलो आहे मंदिराच्या जवळ. तर आता खूप गर्दी होती, म्हणून लांबच गाडी लावूया म्हणलं जरा. म्हणून मग गाडी लावणार होतो, पार्क करायची होती. तुम्ही पाहू शकता भरपूर गर्दी आहे. कधी आल्यानंतर नक्कीच भेट द्या. आता पाहू शकता आतमध्ये कसं वातावरण आहे. सगळे जप देखील करत आहेत. आज पौर्णिमेमुळे जास्तच गर्दी राहते. सगळी आरती वगैरे झाल्यानंतर सर्वजण पाया पडण्यासाठी मंदिरात जात होते. जप वगैरे सगळं करून झालं होतं. आम्ही देखील चाललो होतो, परंतु जास्त गर्दी होती. पटपट स्वामींचे दर्शन घेतले, कारण मागे देखील खूप गर्दी होती. नंतर आम्ही वटवृक्षाच्या देखील प्रदक्षिणा घेतल्या, परंतु जास्त गर्दी असल्यामुळे आम्हाला तो व्हिडिओ काही घेता आला नाही. तुम्ही पाहू शकता इथली मूर्ती खूप छान आहे. अशा प्रकारे इथले मंदिर दर गुरुवारी देखील सजवतात. त्याची आरती देखील असते तिथं. तसेच स्वामी महाराजांच्या पालखीची मिरवणूक देखील असते. आरतीची वेळ 6:15 असते. आरती झाल्यानंतर महाप्रसाद देखील असतो. दर गुरुवारी स्वामी महाराजांच्या अंगावरती पिवळ्या रंगाचा वेष चढवलेला असतो, कारण स्वामी महाराजांना पिवळ्या रंगाचा वेष आणि चाफ्याची फुलं खूप आवडतात.